फुटी ते म्हणती डलीन बोटी अशी डलीन बोटी म्हणत असतात वय. मी तिला म्हणलं कोर थोडं पाणी टाकत पाणी लई कमी राहिलं. तुम्हाला कोणत्यात लुडबुड करायला लावली मध्ये मध्येच. लुडबुड कोण करतोय पी आम्ही. पण कशाला मी फोडणी दिली ना मी करू ना माझं माझं वाना तिकडं काय त्याचं नाकाला रगडे नाही तुमच्या. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओ मध्ये. तर आज बनेलवरच व्हिडिओ चालू केला आहे. शर्ट झालं, कपडेच वाळलेले नाही माझे. याने काल कपडे धुतलेले आणि माझे कपडे वाळलेले नाही. मम्मी काय करते बाहेर? मम्मी धुत आहे धुणं. आणि सकाळची म्हणजे असं पावसामुळं कोणाचेच कपडे वाळायला झालं, मग कपडे नाही वाळले. तुमचे वाळा तितकं सांगा बरं कमेंट मध्ये. या कपडे नाही वाळले मग काय नाही बनेलवर आहे मी. हा तुला काही वाटत का नाही वाटत? आता ऊन पडत नाही त्याला मी काय करणार? ऊन पडत नाही मग उन्हाला काहीतरी कर ना. ऊन पडत नाही म्हणते. अरे भाकर भाजी झाली का रे? भाकर भाजी होय. हा पियाला विचार ना, मला काय माहिती भाकर भाजी झाली. झाली भाकर भाजी? नाही आम करायची. काय केलं मग आता पोहत? काय नाही बसले होते आणि मी बासन घेऊन आले इथं. आणि हे काय केलं असा राडा शिकल कार्यावानी गठुडे 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 मांडलेत खाटा खाली. पियाने तुरले उचलायचंय ना राडा तो आता शिकते उठले. काय खरं नाही बाई. आम्हाला बाजरीची भाकर केली का? बाजरीची भाकर नाही मला नाही बाजरीची भाकर करता. काय मुंबईहून आली का दिल्लीहून आली? मुंबईला बाजरीच्या भाकरी नाही का? अगं मजाक करते मम्मी ती. एक मजाक अशी काय मग ती मला नाही येत बाजरीची भाकर. मजाक कर राहिली ती. अरे 10 तरी तितकेच आणि 1 तरी तितकंच. काय खरं नाही एका सुनाचं बिन 10 सुनाचं. 2 मित्रांनो मम्मीला आहे ना बाजरीची भाकर लागत आणि असते. एक असली तिच्या मध्ये मनात बनली. बासन घेऊन बसले. काय खावा या बासना संग? हा ताट घेऊन माघारी चालले. पहा पाहुणे हो, सबस्क्राईब करा या अशा मोकळ्या ताटाला. भाकरी देत नाहीत लेकरं सून. गव्हाची भाकर मागते, बाजरीची भाकर म्हणल्यात. पोरगी म्हणली मला नाही येत बाजरीची भाकर, मला येत्यात चपात्या. कोणाला आवडत त्या चपात्या गव्हाची कातडी. हा मित्रांनो मम्मीला चपाती आवडत नाही, भाकर आवडती. तर मम्मी म्हणली भाकरी करा. भाकरी करणारच आहे मम्मी ती. त्याची माझ्या बरी म्हणती मजाकवारी नाही काय बिगर पोटाने काय मरायचं काय मजाकवारी. पावसा पाण्यामुळे मारितो पा. पावसा पाण्यामुळे कपडे वाळणार काही नाही. मी बघ पावसा पाण्यामुळे कपडे वाळणार. राहणार तसेच एअर कंडिशन सगळ्याची सगळे. याला एअर कंडिशन एकत्र कुपन एकच आहे ना. वेगवेगळे गहू असतात, वेगवेगळे करते. गहू एकच असते तर कर एकत्र. पण तू कमून तिथं कमून ठुले नाही. मग तिथं काय झालं ठुला? साईडला ठेवायचे आहे का ते? कुठे ठेवायचं ते? खुर्चीवर ठेवा ना. फुलं कुठं इथं का? डब्यात टाकते. हा तर मित्रांनो हे सगळं राडा इथं गहून ते ठेवलं होतं. पाण्या पावसाचं ते गहू होतं खराब होतं. गावरान गहू एक राड. आमचं घर इथं असून एक तिकडं पण आहे, पण इकडच्या घरातच आम्ही ठेवत असतो. अरे गुण आहे ना इकडं ठेवून देतो. अशी ठेवून दिली त्याच्यावर झाकून ठेवते का चांगले ठेव. म्हणजे पाण्या पाऊस खिडकीतून पाऊस येत नाही ना. या खिडकीतून जर पाऊस आला तर पिया वल्ल होईल ग. हा खिडकीतून पाणी आलं तर वल्ल होईल का नाही मित्रांनो? बघा बरं एवढं नाही होणार मित्रांनो. ते म्हणते नाही होणार मित्रांनो. आता तो ठुलं म्हणजे होणार नाही असं तुला वाटतंय का? म्हणजे हिने ठेवलं म्हणजे वल्लच नाही होणार. गॅरंटी देईन. गॅरंटी नाही मी ठुलं म्हणजे वल्ल होईल असं.
नको असं ठेवलंय इथं खिडकीपाशी. आणि इथून पाऊस जर आला तर वल्ल होते काय माहिती. बघू आता जर वल्ल झालं तर तू याला बोलता येईल मला. वल्ल झालं नाही झालं तर मी बोलतो तुम्हाला. नाही झालं तर तू बोलशील. हा. काय म्हणेल. तुम्ही जे म्हणता ते मी तुम्हाला म्हणेन. मी तुला म्हणेन काय म्हणू हिला दल्ली म्हणून. दिल्ली दल्ली म्हणून तुला दल्ली. तुम्हाला बोटी म्हणे बोटी. ते म्हणती डलीन बोटी अशी डलीन बोटी म्हणत असते तू. मी तिला म्हणलं कोर 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 मग कोर नाही इकडे ना. तिला म्हणले खिडकीतून जर पाऊस आला हा वल्ल झालं तर मी तुला दल्ली म्हणलं. हा आणि ते ते तुला तुम्हाला मी बोटी म्हणे. पाय आता हे डलीन बोटी आणि पाणी मग डली बोटी म्हणून तवर ते पाणी येईल इकडं घरात. नाही नाही, खिडकी लावलीच नाही येत पाणी घेऊन. हा नाही तसे घर चांगले आहेत म्हणायला. बरे बरे आहेत. झालं का काय किचन वर किती खाली गरम आहे. तवा काय लागतोय. करते ना भाकर आता हिला याय ना भाकर काय मराव का बिगर पोटाचं लागत ना पोटाला खायला. तू हाताने करू राहिली बाहेर चुलीवर. करते आता मा हाताने धापा 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 एक भाकर. तर मित्रांनो मग मी आपल्याला भाकर कशी करते ते तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे सगळ्यांना येतच असेल. लागेल या चुलीवरच्या भाकरी दाखवणार आहे. मग आपल्याला कशा. किचन वर चिकन वर किचन वर नाही येत आपल्याला. चुलीची भाकर असते धापा धापा. चल बरं दाखव बरं कसं. इथं चूल आहे. ती बायको म्हणती भाकर नाही येत पाहुण्यावर आम्हाला. हम्म. मग तुम्ही सांगा आता भाकर ही म्हणते काय. म्हटलं मुंबईची आहे का पुण्याची आहे का. मग ती मुंबईला आणि पुण्याला भाकरी नाही तर तिथं काय हातात आणायचं आणि मुठीत खायचं. मुंबईला आणि पुण्याला नाही मध्ये मध्ये काय करते ते डबडच माया पुढं करते मोबाईलच. मोबाईलचं डबर नाही ते व्हिडिओ आहे त्यो. येड्या का मम्मीला काही काय ना सध्या काय चाललंय व्हिडिओ चाललाय का काय चाललंय. येऊन जाऊन त्या मोबाईलचं डबडं माया पुढं मोबाईलचं डबडं माया पुढं. कढीपत्ता माझ्या लक्षात नाही राहिला. कढीपत्त्याचं झाड लाव तुमच्या तिकडं. इथं नाही तू या कुठं आहे तो कढीपत्ता नेमकं मलाच माहित नाही. कढीपत्ता लिंबाला आला कसा गोड पाला. कुठे गेलत तू. कडू लिंबाचा पाला नाही. लिंबाचं नाही ते पाला दाखवायचं आहे. अहो लिंबाचा पाला आहे तो डाळीला फोडणी द्यायला टाकायचं. नाही म्हणावं लागत. भाजली का नाही भाकर. भाकर भाजली का नाही अशी म्हणावं लागती. अशी भाकर भाजावं लागती. अशी करावं लागती. अशी लाल जरच भाजली पाहिजे. असं आहे ते. पप्पा के मग पोटाला मिळती भाकर असं असतं ते. काय काय परत सांग. आधी हाताला घ्यावा चटके मग पोटाला मिळते भाकर असं आहे. जुन्या काळातले म्हणे किती. जुन्या काळातले म्हणे. मग हे मांडी ते काय म्हणतात ते अशा बाजरीच्या भाकरी जी आहेत ना मग त्यालाच हे असं म्हणायचं ते नाही का नामदेव सोपन काका मुक्ताबाई. ते येतं का खरंच तुम्हाला ते गावावर भांडत भाकर करते ते मग असं ते मुक्ताबाई सोपन हे काका दाखव मम्मी कधी झाली भाकर. आणि मग सोपन काका मुक्ताबाई म्हणतात का मग ह्या असे मांडे याला म्हणतात ह्या असे मांडवे आहेत का असे मांडे त्यांनी पाठीवर भाजलेले होते. हा मग ही अशी कडक धडक भाकर होती. तर मित्रांनो बघितलं का मम्मीने कशी भाकर बनवलेली आहे. अशी कडक धडक भाकर म्हणतात त्याला. अशी भाकर बनवावं लागती. तर अशी भाकर पियाला येत नाही. आपली डाळ करू. आधी दादीची कर ना. अरे आधी दादीची कर. अय अरे लाईट आहे ना ही दिसते का तुला. इथं बल्ब जळालाय ते पन्नी लावली त्याला ते पक्षी येतात ना ते बारकेले बारकेले. पक्षी कडे पाकोळ्या म्हणते त्याला. काय काढायचं. डाळ आणि दुधी भोपळा. डाळ आणि दुधी भाऊ कोणी केला होता. कोणी केला नाही मित्रांनो डाळ आणि दुधी भाऊ सांगा. डाळ दही दोडक नसते का. डाळ दुधी भोपळा कुणी केला होता डाळी संग हे सांग मला. मी केलता. मी कसं करते इतिहास केलेला आहे तो. मी शोध लावलेला आहे त्याचा.
बरोबर कर कसं होतं मला सांग. वाना तिकडे काय असं नाकाला रगडे नाही तुम्ही कळले रगडेवर रगडेव रगडेव नाही रगडला तिकडे रगडेव ती पोरगी पा तिकडे काय करू राहिली कोण खातं हे असं मोठ्या घरचे लोक खातात मोठ्या घरचे लोक खाते ते असं डाळ आणि ते मग मग मी काय लहान घरचा आहे काय मी अंबरीच्या घरचा आहे मग अंबारीच्या घरचा आहे अंबारीच्या अंबरी कोण आहे अंबारी अंबरी चिकन मटन मसाला अंबारी कोण आहे अंबरी मसाला झाली की नाही डाळ अजून कसा वास आला मग फोडणीचा छान थोडं पाणी टाकत त्यात पाणी लई कमी राहिलं तुम्हाला कोण त्यात लुडबुड करायला लावली मधीच लुडबुड कोण करतोय पिया मी पण कशाला मी फोडणी दिली ना मी करू ना माझं बरं तो कर एक गोड पाणी टाकलं फक्त पिया तर लगेच ओल्ड राहिलं मग किती पातळ झालं परत ते घट्ट करायचं होतं मग बरं जाऊन दे चला जेवायला मित्रांनो आज 12च्या नंतरचा स्वयंपाक आमचा आला मस्त चिकनचं कालवण आहे डाळ भात आहे आणि यांनी मंचुरियन हे आणले काय म्हणते त्याला सोयाबीन चिली हॉटेलमधून तर ती एकटी तर मीच पिया खाणार आहे. कशी सोयाबीन चिली चांगली का लय छान मित्रांनो ही भाजी चिकन लई या जेवायला सगळे नमस्ते मित्रांनो आज दुपारी झोपलो होतो त्याच्यामुळे काय जादा ब्लॉग झाला नाही जेवण केलं सुम झोपलं जरशी गार वातावरण झालं तर वातावरण पावसाचं असल्यामुळं तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा जेवण बिवण करा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत जा आणि लाईक करा पण बरं का आम्हाला लाईकची लई गरज आहे की नाही? आणि सबस्क्राईब पण करा आणि फॉलोअर्स पण वाढवा आमच्याकडे तुमच्याशिवाय आम्हाला कोण मदत आज करणार दिवसभर पावसामुळे कपडे वाळले नव्हते म्हणून दिवसभर बनले बरंच घराच्या बाहेर नाही गेलो आणि बिचाऱ्यांना गरीब आणि नाही चला गुड नाईट